बरं का मला याची घरं मोजायची होते आणि काय मस्त आहे ना असं वाटतंय बरं का होईलच उंच आहे राव तेव्हा ना राव फक्त पुढं आहे की नाही? संपला बघता संपलाय 9 किलोमीटरचा बघताय 9.5 किलोमीटरचा 17 ला आलं नाही 16 ला आल्यावर 10 किलोमीटर होईल ना 9.5 किलोमीटरचा बघताय पाहुणे हो पहा गाईज मग मी तर म्हणतो तिवर नुसतं गाव होतं काय काय व्हायला बसले ते आपल्याला किती हे दिसतंय पण ते तिथं गेल्यावर मोठं होणार ते यार 10 झालं ते 16 अरे बास गाईज 11 किलोमीटर 11 म्हणजे 11 किलोमीटरचा बोगदा आहे गाईज एवढा खतरनाक आम्हाला बघतेच घेऊन नाही वाटलं हा पण असं वाटलं रात्री चालत होतो दिवस उजाडला अचानक खतरनाक भारी वाटलं म्हणा नाद नाही करायचं व्ह्यू एकदम मस्त आहे क्लास 1 नाद नाही करायचा चला करू कंटिन्यू मग असंच काहीतरी नवीन गाडी ऑटोवरून दिलेली आहे क्रूज कंट्रोलला आता चालत राहती ती चालणार तिला काही टेन्शन नाही आम्हाला काही हे करायचं फक्त स्टिअरिंग फिरतो हो आता इथं परत टनल आल्याने वाटतं गाईज आपल्याला आणि इकडे झाड पहा इकडे खाली तरी दिसतच नाही तर येऊ पहा किती मोठा डोंगर का फिरून रस्ता केलाय तुम्ही म्हणत असताना कधीचे नवद गेले दिसत नाही गाईज कधीचे नवद नाही गेलो आम्ही आलंय उजुके गोदग आज उजुके गुद्दा आलंय कारण की एक नवीन समृद्धी मार्गावर मजा वाटत तर चला अजून एक टनल आलाय पण ते टनल छोटा आहे गाईज तो टनल छोटा आहे कारण की तिथूनच दिसतोय आपल्याला डायरेक्ट पुढचा व्ह्यू तर चला मग ब्लॉग कंटिन्यू करा आपला वाशाळा बोगदा म्हणून याचं नाव वाशाला बोगदा त्याच्यामुळे मी थोडासा स्पीड कमी करून वाचून घेतलं काय हो चित्र पहा तुम्ही चित्ररंगीत किती भारी लाइटिंग बिटिंग आहा बाई तर तिने ऑफिस केलंय काय याला वॉशरूम वगैरे जायचं असेल कोणाला तर फ्रेश व्हायला थांबलोय समृद्धीवर तर एवढं भारी वाटतंय बस सकाळ सकाळ तर ही आजची गाडी आपल्याकडं स्कूल वातावरण झालंय एक गाडी थांबली होती ती पण निघाली आता आणि आपण आता एकटंच आहे रेल्वे स्टेशन रेल्वे गावात होतो आणि गाड्या भरपूर फास्ट येऊन राहिल्यात आता निघतोय आम्ही आलेत थोडस हे करून मस्त वाटतं एकदम सकाळ सकाळ सार असं हा कोणी काढला होता सर आपला काय हा रस्ता कोणी काढलात काय माहिती भाऊ नाही इथं पेट्रोल पंप आहे नाही चहा प्यायला काही हॉटेल आहे तेव्हा खाल्लं ना डिझेल आम्ही अगोदर एकदा येऊन गेलतो आम्हाला तो प्रॉब्लेम काढतात ना आला होता त्याच्यामुळे आम्ही आता डिझेल वगैरे सगळं खालूनच भरून आणलंय आणि आता थोडं थांबलो होतो ब्रेक घेतला म्हणलं जरशी तर चला मग आता पुढचा प्रवास कंटिन्यू करू आपण काय चालू करून देईन केलं ना आता हे पा आता ही बिल्डिंग आहे बरं का मला याची घरं मोजायची होते आणि काय मस्त आहे ना असं वाटतंय बरं का होईलच उंच आहे राव तेव्हा ना राव इथं मामा पाहिला कुठं बसलाय वरती जातोय टोपी बी घालून पाणी बिणी मारतोय राव आईला लईच गर्दी इथं हा हे आंबेर काय कालचं दिसा ना एम्पायर हे पा इकडं बी गर्दी आहे लोक अशी अडवण करतात नुसत्या गाड्या चालली येत त्यांना काय करावं बा आता कटळा आला राव मला आता आता मुंबईला आपलं काम झालंय आणि आपलं प्रशासकीय कार्यालय असल्यामुळे आपल्याला कार्यालय शूटिंग घेता नाही येत तर तुम्हाला असं काही दाखवतो मी हिदरला आहे की नाही चला आता निघतो गर्दी भरपूर आहे त्यामुळे आता आपण डायरेक्ट मुंबई बाहेर निघल्यावरच शूटिंग काढणार ओके
तिथून निघल्यानंतर डायरेक्ट मध्ये थांबलो थोडं फ्रेश व्हायला. तर भरपूर उशीर झालाय समृद्धीवर. तर चला मग आता. हा उजाड पडला, दिसलं का तुम्हाला सनरूफ? आता बरेच लांब आलो आम्ही. अजून आम्हाला काय कळणं कुठं आले आपण, असे डोंगर आहेत. 200 किलोमीटर घरी आमचं. हा 200-250 किलो अशा डोंगरात आलोय आम्ही का आम्हालाच कळणार आम्ही कुठं आलोय नेमकं. पण आम्ही घरी येणार. घरी येणार नेमकं आम्ही मॅप लावून येणार घरी. नाही मॅप लावली आम्ही. हा मॅप लावलेला आहे. मॅप लावलेला, मॅपचं नाही अडचण. तर चला मग. आपला ब्लॉग एंड करायचा राहिला होता, तर आजचा ब्लॉग आपण एंड करतोय. भेटू पुन्हा एकदा नवीन एका ब्लॉगमध्ये. तर आपल्या ब्लॉगवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक आणि शेअर करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.